ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना परत एक वार प्रीतीचा सलाम। आज आपण 2026च्या या दुसऱ्या तिमाहीपर्यंत आलेले आहोत आणि या दुसऱ्या तिमाहीकरिता आपल्या सर्वांसाठी जी नवीन तिमाही आहे, ज्या नवीन शबाशाच्या धड्यांचा आपण अभ्यास करणार आहोत, या पुस्तकाचं शीर्षक आहे देवाच्या बरोबर संबंधामध्ये वाढणे, किंवा आपण अशा रीतीनं हा भाग घेऊ शकतो की परमेश्वराच्या नात्यामध्ये वाढणे। आणि या संपूर्ण तिमाहीमध्ये आपण विचार करणार आहोत की आपला ख्रिस्ता समवेत किंवा परमेश्वरा समवेत आपलं नातं कसं आहे, आपले संबंध कसे आहेत। आपण जरी सेव्हन डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये वाढला असाल किंवा या विश्वासामध्ये वाढला असाल किंवा जरी नाही, परंतु आजची आपली परमेश्वराबरोबरची काय परिस्थिती आहे, आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत, आपण देवाच्या जवळ आहोत का लांब आहोत, या संपूर्ण तिमाहीमध्ये आपण हा भाग शिकणार आहोत। विशेष करून आपण यावर भर देणार आहोत की आपल्या देवाबरोबरच्या असलेल्या या नात्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत का की ज्या अंधुक आहेत, ज्या अजून देखील स्पष्ट झालेल्या नाहीत, किंवा अनेक सारे प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत। आपली देवाबरोबरची परिस्थिती कशी आहे, आपलं नातं कसं आहे, आणि आपला हा देवाबरोबरचा संबंध अधिक लांब होता कामा नये आणि आपण देवाच्या अधिक जवळ येण्यासाठी विलंब लावू नये, यासाठी आपल्याला हे संपूर्ण तिमाही मार्गदर्शन करणार आहे। या तिमाहीमध्ये आपण हा देखील भाग बघणार आहोत की आपण वैयक्तिक रीतीनं देवाबरोबर किती जवळ आहोत, वैयक्तिक रीतीनं आपलं देवाशी कसं नातं आहे। आपण फक्त मंदिरामध्ये जाऊन किंवा इतरांकडून ऐकून नाही, परंतु आपण वैयक्तिक रीतीनं किती देवासमवेत बोलतो। अनेकदा आपल्याला असं वाटेल की मी प्रार्थना करत आहे, वचन वाचत आहे, तेवढं पुरेसं आहे, परंतु नाही। आजची तिमाही आपल्याला शिकवेल, ही संपूर्ण तिमाही आपल्या सर्वांना समजून स्पष्ट रीतीने करेल की आपल्याला याच्यापेक्षाही अधिक देवासमवेत वेळ घालवणं गरजेचं आहे। आणि म्हणून या संपूर्ण तिमाहीचा अभ्यास करण्याकरिता आपल्या समवेत पास्टर सागर मोहिते आहेत आणि पास्टर सुजय माने आहेत। जो पहिला धडा आज आपण सुरू करत आहोत, या धड्याचं शीर्षक आहे वस्तुस्थिती तपासणे। या पहिल्या धड्यासाठी जे सुवर्ण वचन आपल्याला देण्यात आलेलं आहे, ते सुवर्ण वचन योहान याचा 15वा अध्याय आणि 9वं वचन आहे। हे वचन आपल्याला असं म्हणतं की जशी पित्याने मजवर प्रीती केली, तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा। आता आज या धड्यामध्ये आपण शिकणार आहोत की माझा परमेश्वराबरोबरचा संबंध याचं जे वर्णन आहे ते कसं मी करू शकेल। विशेषतः ते जोमदार आहे, मजबूत आहे का त्याच वेळेमध्ये ते कमकुवत झालेले आहे। आपला देवाबरोबरचा संबंध कसा असावा, वस्तुस्थिती तपासणे म्हणजे आज माझी परमेश्वरासमवेत असलेलं जे माझं नातं आहे त्याची वस्तुस्थिती काय आहे, म्हणजे खरोखर मी देवाबरोबर अगदी घट्ट नात्यामध्ये आहे का। जो परमेश्वर सखोल रीतीनं माझ्यावर प्रीती करतो, जो परमेश्वर कायमस्वरूपी ख्रिस्ताद्वारे आपल्यावर प्रीती करत आलेला आहे आणि इथून पुढे देखील करत आहे, तर त्याचं आणि माझं नातं खरोखर प्रामाणिकपणाचं आहे का। आणि हा धडा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत आहे। कदाचित जर आपण असा विचार केला असेल किंवा जर कधी केला आहे का की देवाचे देवदूत स्वर्गीय राज्यामध्ये आपल्याबद्दल जर असे विचार करतील की जो त्यांचा तारणारा आहे, जो त्यांना नवीन जीवन देणारा आहे, हे सर्वजण देवाच्या उपासनेमध्ये का राहत नाही। आणि आपल्याला पुढे सांगण्यात येत आहे की भुकेली हृदये आणि आतुर मने याच गोष्टी सर्व लोकांना देवाच्या जवळ आणतील। आज आपल्यासाठी प्रश्न आहे की आपलं हृदय परमेश्वरासाठी भुकेलेलं आहे का। आज आपलं अंतःकरण परमेश्वरासाठी आतुर आहे का, आणि जर आहे तरच आपले नाते देवाशी अधिक जवळीकतेचे होऊ शकतील। आणि या आठवडी आपण विचार करणार आहोत की देवाचं वचन आपल्याला काय सल्ला देतं, काय मार्गदर्शन करतं, आणि आज आपण देवाबरोबर असलेल्या या नात्याची प्रामाणिकता तपासायची आहे। आणि तिथं कोणत्याही रीतीनं आपण स्वतःबद्दल कोणत्याही बाजूमध्ये बायस्ड असणार नाही किंवा स्वतःला आपण प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करणार नाही। जी आपली वस्तुस्थिती आहे, जी आपली परिस्थिती आहे, खरोखर ती आपण मांडायची आहे।
रविवारच्या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आमची स्थिती हा मुद्दा आहे. तर यासाठी आपल्याला प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आणि 14 ते 17 ही वचनं आणि तिथून पुढे 20-21 पर्यंत वचनं दिलेली आहेत. आता ही जी मंडळी आहे, या मंडळीसाठी परमेश्वरानं ख्रिस्तानं हे वचन दिलेलं आहे. आणि या संपूर्ण मंडळीकरिता दिलेल्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की मी तुम्हाला ओळखतो. अनेक जण म्हणतात की मी श्रीमंत आहे, माझ्याजवळ या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आहेत, परंतु देवाचं वचन आज सांगत आहे आणि ख्रिस्त म्हणत आहे तू तर दीन आहेस, तुला अधिक सहायतेची गरज आहे. ख्रिस्त असंही म्हणतो की तू शीतही नाहीस आणि उष्णही नाहीस, तू तर कोमट आहेस. म्हणजे परमेश्वर आपली स्थिती जाणतो. त्याला माहित आहे की आपण कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत, त्याच्याशी असलेल्या नात्यामध्ये अजून आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत हे ख्रिस्त जाणत आहे. आणि हे जे नातं आहे ते ख्रिस्ता व्यतिरिक्त कोणीही सुधारू शकत नाही. आपण स्वतः ते सुधारण्यासाठी किंवा घट्ट करण्यासाठी अजून तेवढे सक्षम नाही. आपल्याला ख्रिस्ताची गरज आहे. आणि ही वचनं आपल्याला सांगत आहेत की शेवटल्या काळातल्या लोकांना ख्रिस्त अधिक जवळीकतेने ओळखत आहे. आणि या आठवड्यामध्ये आपण शिकणार आहोत की आपल्याला अजून ख्रिस्त कशा रीतीने मार्गदर्शन करेल. जर आपण स्वतःला याच्यापासून अलिप्त ठेवत आहोत आणि स्वतःला जर आपण चांगलं समजत आहोत, तर परमेश्वर किंवा ख्रिस्त स्पष्टपणे म्हणत आहे, येशू म्हणतो की तो तुम्हास आपल्या तोंडातून ओकून टाकील, कारण आपली चव आपल्या सारखीच वाईट आहे. आता हे बाळासाहेब समजणं खूप महत्वाचं आहे की आपल्याला आपली चव आहे का, आपल्याला माहित आहे का की आपण या नात्यामध्ये कसे आहोत. आणि ख्रिस्त आपल्याला ओळखतो की आपली चव ही आपल्यासारखीच वाईट आहे आणि तो आपल्याला आपल्या तोंडातून ओकून टाकेल. किती वाईट वाटेल जो परमेश्वर, जो ख्रिस्त प्रीती करणार आहे, तो अशा रीतीने आपल्याला म्हणेल, कारण आपण स्वतःला अजून ओळखत नाही. पण यावेळेस ख्रिस्त म्हणत आहे की आपली चव वाईट असताना देखील ख्रिस्त आपला स्वीकार करत आहे, आपल्याला पाचारण करत आहे. 20 वचन आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे, जे वचन आपल्याला सांगतं की परमेश्वर किंवा ख्रिस्त हा दार ठोकीत आहे. जर कोणी दार उघडेल तर ख्रिस्त आत येईल आणि त्याच्या समवेत जेवण करेल. आणि याच वचनांमध्ये आपल्याला हे देखील पाहायला मिळतं की ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे त्या सर्व गोष्टी ख्रिस्त आपल्याला पुरवणार आहे. एक वचन मी आपल्यासाठी वाचेन. आपण प्रगटीकरण याचा 3रा अध्याय 18 पासून पुढे वाचत आहोत. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसायला शुभ्र वस्त्रे विकत घे. आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. ज्या गोष्टींची गरज आहे ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की आपण त्याच्याद्वारे घ्यावी, त्याच्याकडून आपण घ्यावी. आज आपण या वचनाद्वारे हे शिकत आहोत की आपली वस्तुस्थिती काय आहे, खरी परिस्थिती काय आहे. या परिस्थितीपर्यंत ज्यावेळेस आपण येऊ त्यावेळेस ज्या गोष्टी आपल्यासाठी आध्यात्मिक रीतीने गरजेचे आहेत त्या सर्वप्रथम आपण देवाजवळ मागणार आहोत. आज परमेश्वर आपली वस्तुस्थिती जाणत असता आपलं अंतःकरण देवासाठी तयार करूया आणि ज्या आपल्यासाठी खरोखर गरजेच्या गोष्टी आहेत त्याच आपण देवाजवळ मागूया. इथून पुढचा भाग जो सोमवार आणि मंगळवार आहे, पास्टर सागर मोहिते घेतील. नक्कीच आताच आपण शिकलो, पाहिलं की प्रभू परमेश्वर आज या धड्याच्या द्वारे आज तुमची आणि माझी जी वस्तुस्थिती आहे आपण त्याच्या संगती एक विश्वासू नातं जगत आहोत. त्यामध्ये जी तुमची माझी वस्तुस्थिती आहे त्याविषयी आपण विचार करत आहोत. आणि आज आपण जर सोमवारच्या मथळा जो आहे माझ्याकडे जर पाहिलं तर इथे सुद्धा हा मथळा लेखकाने दिलेला आहे, कान उघडणे, पश्चाताप आणि बक्षीस. आता खरं जर पाहिलं पास्टर तर मी म्हणेन इथे की जो पवित्र आत्मा आहे, ज्यावेळेस योहानाने प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिलं त्यावेळेस पवित्र आत्मा काय करत आहे, शेवटच्या काळाच्या मंडळीची किंवा देवाच्या लेकरांविषयीची साक्ष तो देत आहे. म्हणजे देवाचे लेकर कशा पद्धतीमध्ये देवासंगती आहेत किंवा भविष्यामध्ये असतील. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर इथे हा जो मथळा आहे तो खूप महत्वाचा मथळा आहे माझ्या मते जर विचार केला तर. कारण का की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः इथे काय करताय, कान उघडणी करत आहे. आणि कान उघडणी करण्याच्या द्वारे तो काय करत आहे, त्याच्या विश्वासकांना
पश्चातापाचं आमंत्रण देत आहे. आणि पश्चाताप केल्यानंतर तो तिथे काय करत आहे, पश्चातापानंतर बक्षीस पण तुमच्यासाठी आहे असं ती इथं सांगत आहे. कारण जर आपण वचन वाचलं तर आपल्याला पाहायला मिळतं इथे किती सुंदर वचन आहे पहा, की तो म्हणतोय की जितक्यांवर मी प्रेम करतोय तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतोय, म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. विशेष म्हणजे काय, की आज प्रभू येशू ख्रिस्त लोकांना काय करत आहे, या गोष्टीच्या द्वारे कान उघडणी करतोय. तो मी शिक्षा सुद्धा करतोय. जर मी प्रेम करतोय तर निश्चित मला शिक्षा करण्याचा पण अधिकार आहे, आणि तो अधिकार जो आहे तो अधिकार मी बजावू शकतो असं तो म्हणतोय. आणि तो अधिकार मी बजावणे असं जर वाटत असेल तुला, तर विश्वासाखाली येशू ख्रिस्त म्हणतोय तू काय कर, पश्चाताप कर. आणि पश्चातापानंतर जे मेन बक्षीस आहे, महत्वाचं बक्षीस आहे, ते म्हणजे कोणतं बक्षीस आहे, सार्वकालिक जीवनाचं बक्षीस आहे. आज प्रियानो, आज ह्या गोष्टीचा आपण विचार तुम्ही मी करत असताना खरोखरच आज आपण विचार करूया की आमची जी प्रवृत्ती आहे विश्वासामध्ये चालण्याची, त्या विश्वासाच्या प्रवृत्तीमध्ये देव खरोखरच समाधानी असेल काय, प्रभू येशू ख्रिस्त खरोखरच समाधानी असेल काय. आज आपण वैयक्तिक विचार करूया. कारण का प्रियानो, पुढे जर आपण पाहिलं तर 20व्या वचनामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, अभिवचन दिलेलं आहे. आज आपण जर पश्चाताप करू तर आपल्याला काय आहे, अभिवचन दिलेलं आहे. आणि ते अभिवचन काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः इथे म्हणत आहे की पहा मी दाराशी आहे, पहा मी दाराशी आहे व दार ठोकीत आहे. आणि जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याबरोबर आज जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. म्हणजे काय, की आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्या अंतःकरणाच्या दाराशी आहे आणि तो ठोठावीत आहे. जे अंतःकरण खरोखरच येशू ख्रिस्ताच्या संबंधामध्ये अगदी बांधलेलं पाहिजे होतं, अगदी एकनिष्ठ पाहिजे होतं, विश्वास पाहिजे होतं, त्या अंतःकरणाशी तो काय करत आहे, दार ठोकत आहे. आणि तो म्हणत आहे की तू दार उघड. आज आपण पाहिलं तर येशू ख्रिस्त शांतपणे धीराने आपल्या हृदयाच्या दारावरती ठोकीत आहे व आमच्यासाठी तो काय करत आहे, थांबत आहे. आणि तो म्हणत आहे की तुम्ही काय करा, दार उघडा. आणि हे बोलत असताना तो तुमच्या माझ्यावरती दबाव टाकत नाहीये, तो थोडा वेळ थांबलेला आहे. आणि आज तो म्हणत आहे तुम्हाला मला की तुम्ही काय करा, दार उघडा. आणि तो दार उघडा अशासाठी म्हणत आहे की त्याची इच्छा आहे, तो आपल्या जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहे. तो तुमच्या माझ्या जीवनामध्ये, प्रत्येक विश्वासकाच्या जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहे. आज प्रियानो, तुम्ही मी जर येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये घेणार आहोत तर काय होईल, नक्कीच आपली जी वस्तुस्थिती आत्ताची आहे ते वस्तुस्थितीमध्ये नक्कीच बदल होणार आहे. आणि म्हणून आज आपण हे करणं महत्वाचं आहे की आपलं जे अंतःकरण येशू ख्रिस्त ठोठावीत आहे, त्या अंतःकरणाचे दरवाजे आपण उघडले पाहिजे. आपण पुढे हीच गोष्ट पुढे जर घेऊन गेलो तर आपण मंगळवारच्या मुद्द्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, मथळ्यामध्ये येशू ख्रिस्त दरवाजा समोर तुमच्या माझ्या का आहे, तर तो तुमच्या माझ्यावरती काय करतोय, सार्वकालिक प्रीती करतोय. आणि असं म्हटलेलं आहे प्रगटीकरणाच्या 3रा अध्याय 21व्या वचनामध्ये, तो म्हणतोय की जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याजवळ बसू देईन, आणि मी तसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो तसा तो बसेल. म्हणजे प्रियानो, आज येशू ख्रिस्त इथे काय करत आहे, प्रत्येक विश्वासकाला विजय मिळण्यासाठी काय करत आहे, प्रवृत्त करत आहे. तो संधी देत आहे, तो पाचारण करत आहे की तुम्ही काय करा, तुम्ही विजय मिळवा. जी वस्तुस्थिती आहात आहे कोणतीही असो, मात्र त्याच्यावरती तुम्ही विजय मिळवा. आणि तो हे का सांगत आहे, तर येशू ख्रिस्त काय करत आहे, प्रत्येक विश्वासकांवरती काय करत आहे, प्रेम करत आहे. प्रियानो, तो प्रेम अशासाठी करत आहे की त्याची इच्छा आहे तो स्वर्गाच्या राज्यामध्ये, तो विश्वासक कुठं असला पाहिजे, स्वर्गाच्या राज्यामध्ये असला पाहिजे. आणि हे करणं आज तुमच्या माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कदाचित आज तुमच्या माझ्यासाठी ही गोष्टी करण्यासाठी फार मोठी लढाई असेल, आणि कदाचित त्यामध्ये आपण स्वसमाधानी स्थितीमध्ये असो, तर त्या स्वसमाधानी स्थितीमध्ये असल्यानंतर आम्हाला जाणीव होणं गरजेचं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त इथे म्हणत आहे या मुद्द्यामध्ये की कान उघडणे, स्वीकार करणं, पश्चाताप करणं, आणि विशेष म्हणजे आमच्यावर येशूच्या धार्मिकतेचा पोशाख सुद्धा मिळवणं. ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.
आणि पुढे येशू ख्रिस्त म्हणतोय या गोष्टी जर तुम्ही कराल तर तुम्ही काय कराल, विजय मिळवाल, जसं येशू ख्रिस्ताने सर्व गोष्टींवरती विजय मिळवलेला आहे. आणि एक मात्र महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. इथे लेखक म्हणतायत आमचं तारण करण्यासाठी येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे. येशूने पापावर व त्याच्या शिक्षेवर विजय मिळवलेला आहे आणि तो पापाची लढाई समजतो जी आपण लढतो, आणि ती जी लढाई आहे तो आपल्याला लढण्यासाठी तो काय करणार आहे, निश्चित आपल्याला तो काय करणार आहे, मदत देखील करणार आहे. हे त्याचं अभिवचन आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण येशू ख्रिस्तासंगती जे तुमचे माझे संबंध आहेत ते संबंध सुधारले पाहिजे. आपण पाहिलं तर येशू ख्रिस्त एवढा प्रेम तुमच्यावरती माझ्यावरती करतोय, तर प्रत्येक परिस्थितीमध्ये तो तुमची माझी आठवण करतोय. जसं की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं, आदामाकडून पाप घडलेला आहे, येशू ख्रिस्त त्याचा शोध करताय, देव त्याचा शोध करताय, त्याला म्हणत आहे की आदामा तू कुठे आहेस. आपल्याला पाहायला मिळतंय उत्पत्तीच्या 6व्या अध्यायामध्ये 13व्या वचनामध्ये जे परमेश्वर मनामध्ये ठरवतोय सर्व प्राणी मात्राचा तो नाश करणार होता, मात्र ती गोष्ट तो स्वतःजवळ ठेवत नाही, तर तो नोहा संगती बोलतोय. म्हणजे आपल्याला हे समजून येतोय की तो त्याच्या लोकांवरती किती प्रेम करतोय. कारण का देवाची इच्छा आहे की त्याने तुमच्या माझ्याजवळ राहावं. आणि या कल्पनेशिवाय आज आपण कोणती कल्पना करू शकतोय, नाही, कोणती कल्पना करू शकत नाही. देवाची इच्छा आहे तुमच्या माझ्याजवळ राहावं. आणि म्हणूनच यिर्मया संदेष्टा म्हणतोय त्याच्या 31व्या अध्यायामध्ये 3 आणि 4 वचनामध्ये तो म्हणतोय की परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला की मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो आहे, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल. म्हणजे इथं वचन म्हणतंय की परमेश्वर तुमची माझी पुनर्बांधणी करण्याची त्याची इच्छा आहे. आणि ती पुनर्बांधणी करण्याची काय इच्छा आहे की तुमचे माझे जे संबंध आहेत ते त्याच्या संगती मजबूत व्हावेत, भक्कम व्हावेत. आणि ह्या सर्व गोष्टी होण्याच्या द्वारे तुम्हाला मला काय होईल, सार्वकालिक जीवनाचा अनुभव येणार आहे. शेवटी एक प्रश्न मी तुमच्या समोर मांडत आहे. आज आपण त्याचं उत्तर जे आहे ते स्वतः त्याचं उत्तर आपण शोधूया. आता तुमच्या माझ्या जीवनामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यावर आपण मात केल्याशिवाय देवाबरोबरच्या संबंधातील अडचणी दूर होणार नाहीत? कोणत्या गोष्टी तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आहेत? देव करो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला मला समजण्यासाठी किंवा योग्य उत्तर तुमच्या माझ्या लक्षामध्ये येण्यासाठी तुमचं माझं सहाय्य करो आणि तुम्हाला मला विशेष मदत करो. पुढचे जे 2 मुद्दे आहेत आपल्यामध्ये पास्टर सुजय माने आहेत, ते बुधवार आणि गुरुवारच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला मला चालवणार आहेत. पवित्र देव आम्हाला एक महान अशी संधी देत आहे की त्याच्या राज्यामध्ये वस्ती करणं. आणि आज प्रामुख्यानं तो आम्हाला आमची वस्तुस्थिती तपासण्यासाठी सांगतो, यासाठी की आम्ही आध्यात्मिकरित्या कुठं कमी आहोत याचं मोजमाप घेऊन आमचं जीवन सुरक्षित आध्यात्मिक रीतीनं कसं वाढता यावं यासाठी येशू ख्रिस्ताची धडपड आमच्या आयुष्याकडे आहे. आणि म्हणून त्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शिकवण देत आहे की त्याच्या प्रेमामध्ये, त्याच्या सहवासामध्ये, त्याच्या संबंधामध्ये आम्ही कशा प्रकारे जडून राहू शकतो. आणि म्हणून वस्ती करणं हे आमच्या जीवनासाठी फार महत्वाचं आहे. जगातील वस्तुस्थिती आणि आध्यात्मिक वस्तुस्थिती ही कशा प्रकारे आम्हाला बांधता येईल आणि त्याचा फरक काय आणि त्याचं आम्हाला मोबदला कोणत्या गोष्टींना आम्हाला प्राप्त होणार आहे ह्याचं मोजमाप करून आमचं जीवन सुरक्षित आणि आध्यात्मिक रीतीनं कशा बांधता येईल याच्याकडे देखील येशू ख्रिस्त आम्हाला लक्ष देण्यासाठी सांगत आहे. आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत की योहान याचा 15वा अध्याय आणि 1 ते 11 वचन येशू ख्रिस्त आम्हाला फार मार्मिकपणानं एक संबोधन त्या ठिकाणी देत आहे. आणि ते म्हणजे ही खऱ्या द्राक्षवेलाचा एक दाखला सांगत आहे. येशू ख्रिस्त आम्हाला खरा द्राक्षवेल म्हणून तो त्याला स्वतःला संबोधित करत आहे. आज खरा याचा अर्थ की त्याच्यामध्ये सर्व गोष्टी सत्याच्या आहेत, सर्व गोष्टी शुद्ध आहेत, सर्व गोष्टी सामर्थ्यनिशी आहेत. आणि म्हणून तो खरा स्वतःला म्हणत आहे त्याच्यामध्ये सर्व दैवीपण आहे. आणि म्हणून त्या दैवीपणाच्या द्वारे आध्यात्मिक आमचं स्वरूप बदललं जावं यासाठी पवित्र देव आम्हाला सांगतो की खरा जो द्राक्षवेल आहे त्याच्यामध्ये वाढण्यासाठी पवित्र देव आम्हाला उत्तेजित करत आहे. आणि म्हणून म्हणत आहे की 15वा अध्याय 1 वचन सांगतंय, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. आणि आज आपला पिता सर्वस्वी त्याचा मालक आहे, त्या द्राक्षवेलाचा, त्या झाडाचा सर्वस्वी संगोपन करणारा आणि आध्यात्मिक रीतीनं भरून काढणारा जी मुनीव आहे, ती वास्तवता आपल्यामध्ये वस्तुस्थिती कमी आहे ती देखील भरून काढणारा किंवा वाईट गोष्टी
आहे त्या देखील बाजूला काढणारा जिवंत देव आहे. आणि म्हणून दुसरं वचन सांगतं की माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. किती फार महत्वाचं आहे प्रियानो. हे आज जर आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक फळं जर नसतील तर पवित्र पिता आम्हाला जवळ घेणार नाही. आणि म्हणून वस्तुस्थितीच तपासणं आणि त्याच्यामध्ये आध्यात्मिक गुण किती आहेत की नाही याचा देखील आपण आमच्या जीवनामध्ये डोकावून पाहणं फार गरजेचं आहे. म्हणून म्हणत आहे की फळ देणाऱ्या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावं म्हणून तो प्रत्येकाला साफसूफ करतो. अधिक किती पटीनं फळ देऊ शकेल, आध्यात्मिकरित्या वाढला जाऊ शकेल, यासाठी प्रत्येक वेळेमध्ये पवित्र देव त्याच्या वचनानं आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करतो, सातत्यानं आम्हाला उभारी देतो, जेणेकरून आमचं वाट जे आम्ही स्वर्गाकडे जात आहोत सार्वकालिक जीवन घेण्यासाठी ते आम्हाला सहजरित्या घेता यावे म्हणून. आणि म्हणून म्हणत आहे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही शुद्ध झाला आहात, देवाचं वचन सांगतं. हे वचनच आमचं जीवन बदलू शकतं. आणि म्हणून वचनाच्या द्वारे आम्ही आमच्या जीवनाचा कळस जो आहे तो कळस स्वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला शक्य होऊ शकतं. म्हणून जसा दावीद राजा स्तोत्र करता म्हणतो पहिल्या अध्यायामध्ये की रात्रंदिवस नियमशास्त्राचं जर चिंतन मनन केलं तर आम्ही सहजरित्या देवाचं जे सार्वकालिक जीवन आहे, जे शुद्ध वचन आहे ते आम्हाला पोहोचवण्यासाठी मदत करू शकेल. आणि म्हणून गरजेचं आहे देव आम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये राहा आणि त्याच्यामध्ये राहिल्याद्वारे आम्हाला सर्व आशीर्वाद आणि सर्व गोष्टी देखील आम्हाला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून म्हणत आहे तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही तसे माझ्यामधून राहिल्या वाचून तुम्हाला देता येत नाही, नाही का. आज पवित्र पित्याशिवाय येशू ख्रिस्ताशिवाय आम्ही काही करू शकत नाही हे देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि मग आमची वस्तुस्थिती आपण तपासली पाहिजे की आम्ही कोणत्या बुद्धीवरती, कोणत्या ऐहिक गोष्टीवरती अवलंबून आहोत की ज्या स्वर्गाकडे जात आहोत. ती वस्तुस्थिती आम्ही पाहिली पाहिजे. जर आमच्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य नसेल, देवाची सहभागिता नसेल तर आम्हाला ख्रिस्ताच्या जो सार्वकालिक जीवनाचा वाटा आहे तो आम्हाला घेता येणार नाही. कारण की केवळ आणि केवळ ख्रिस्तच, प्रभू येशू ख्रिस्तच आम्हाला ह्या गोष्टी देऊ शकतो. आणि म्हणून म्हणत आहे मीच वेल आहे आणि जो माझ्यामध्ये राहतो त्याच्यामध्ये पुष्कळ असे फळं दिसून येतील. या फळांच्या द्वारे आपली योग्यता कळणार आहे की आपण कुठे आहोत. आपलं मोजमाप कळणार आहे की देव आम्हाला पाहणार आहे की त्या गोष्टीच्या द्वारे आपण ख्रिस्तामध्ये आहोत की नाही. म्हणजे आपण जीवन जगत असताना प्रामुख्यानं आपण एक आपल्या जीवनामध्ये बघितलं पाहिजे आणि ते म्हणजे आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ती पण हे उठून दिसलं पाहिजे. आणि म्हणून पवित्र देव आम्हाला वाढण्यासाठी त्याच्या पवित्र आत्म्याचं सहभागिता पण आम्हाला देत आहे. आज आपण कमी आहोत याची जाणीव प्रभू येशू ख्रिस्ताला देखील आहे. आणि म्हणून ज्या अधिक पटीनं आमच्यामध्ये वाढ व्हावी यासाठी पवित्र देव आम्हाला त्याचा राखून ठेवलेला जो पवित्र आत्मा आहे, कैवारी आहे, तो आमच्या समोर नित्य ठेवत आहे यासाठी की अधिकाधिक आमची उन्नती व्हावी आणि देवाला शोभनीय आमचं जीवन असं त्याच्यासमोर सादर व्हावं. म्हणून पवित्र देव आम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये जडून राहणं आणि पवित्र आत्म्याच्या सहभागितेनं आपण पुढं चालत राहणं. म्हणून म्हणत आहे लोक याचा 11 अध्याय 13 वचन सांगतं जसं की वाईट मुलं असताना देखील आपल्याला चांगल्या गोष्टी देणं हे कळतं, तसं पवित्र देव आम्हाला अधिक करून उत्तमातला उत्तम पवित्र आत्मा देतो यासाठी की आम्ही अधिक पटीनं चांगलं व्हावं आणि स्वर्गीय ज्या गोष्टी आध्यात्मिक रीतीनं आपण बनलं जावं त्या गोष्टी द्याव्यात ही पवित्र देवाची योजना आहे. आणि म्हणून योहानाचा 14 अध्याय आणि 16 ते 18 वचन वाचलं तर आम्हाला पवित्र देवानं त्याचा कैवार दिलेला आहे, सत्याचा आत्मा त्यानं आमच्यामध्ये दिलेला आहे. यासाठी कायमस्वरूपी त्यानं राहावं, त्यानं कधीही आम्हाला सोडून न जाता, कधीही आमच्यापासून दूर न राहता त्यानं कायमस्वरूपी आम्हाला बिलगून राहावं आणि त्याच्या अधीन आपण राहून त्यानं आमच्यामध्ये वस्ती करावी. देव जर प्रियानो आमच्यामध्ये वस्ती पवित्र आत्म्याच्या द्वारे करेल तर कधीही मनुष्य पाप करणार नाही, कधीही दूर लोटला जाणार नाही. आध्यात्मिक स्वरूपानं तो बदलला जाईल. जसा पिता आहे, जसा पुत्र आहे, त्याच प्रकारचं देखील आपण बनणार आहोत. आणि हीच देवाची योजना आमच्या जीवनासाठी आहे की सत्याचा आत्मा आम्हाला त्या तारणापर्यंत, त्या स्वरूपामध्ये आम्हाला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून म्हणत आहे येशू आम्हास प्रकट करणार आहे. तो योहानाचा 15 अध्याय आणि 26 वचन सांगतं की पवित्र आत्मा आम्हाला संपूर्णपणे पित्याविषयी साक्ष देण्यासाठी आम्हाला सूचित करेल.
देव कसा आहे, ख्रिस्त कसा आहे, तो कशा पद्धतीने जीवन जगतो, या सगळ्या गोष्टी आम्हाला साक्ष देण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करणार आहे. म्हणून म्हणत आहे, आमच्या पापाची जाणीव होण्यासाठी पवित्र आत्मा असणं हे फार गरजेचं आहे. आम्हाला कोणतरी मार्गदर्शक करणार फार गरजेचं आहे. हे जीवन स्वतःवरती अवलंबून ठेवून आपण जगत असताना आमच्या मागं कोणीतरी मार्गदर्शन असणारा किंवा आम्हाला सल्ला देणारा किंवा आमचं जीवन सुरक्षित चांगल्या वाटेवरती घेऊन जाणारा एक व्यक्ती असणं फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं प्रियानो, की पवित्र आत्मा जर आमच्यामध्ये असेल तर पापाची प्रत्येक जाणीव आम्हाला तो करून देईल, नीतिमत्वाची जाणीव करून देईल आणि न्यायनिवाडा याविषयी जी जगाची जी खात्री आहे त्याबद्दल देखील तो आम्हाला सूचित अशा गोष्टी पटवून देईल. आज जगामध्ये पाहत आहे आपण की अनेक गोष्टी ह्या घडत आहेत. पवित्र आत्मा वचनाच्या द्वारे आणि तो स्वतः आमच्यामध्ये राहण्याच्या द्वारे देखील आम्हाला या गोष्टी करून देत आहे. आणि म्हणून म्हणत आहे की सर्व सत्यामध्ये आम्हाला चालविल तो म्हणजे पवित्र आत्मा आहे. योहानाचा 16 अध्याय 13 वचन सांगतं, जे काही सांगेल ते सर्व पित्यापासून आम्हाला सांगणार आहे. आणि ते जे काही पवित्र आत्मा ऐकील तेच आम्हाला तो आमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जो खरा द्राक्ष वेल आहे, खरा जो आपला माळी आहे, त्याच्यापासून जे काही शुद्ध गोष्टी आम्हाला मिळतात, जे काही आम्हाला आमच्या आध्यात्मिक स्वरूपाला ज्या गोष्टी प्राप्त होणार आहेत ते मिळवण्यासाठी, ते आम्हाला देण्यासाठी हा सत्याचा आत्मा जे काही ऐकणार आहे, जे काही सांगणार आहे तेच आम्हाला तो सांगणार आहे. आणि म्हणजे हेच फार महत्वाचं आहे की आपण ख्रिस्तीय जीवन जगत असताना आमची जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती पाहणं फार गरजेचं आहे. जर त्याचं आम्ही वस्तुस्थिती आध्यात्मिक स्वरूपानं जर पाहिलं आणि कमी जर आपण त्यामध्ये भरलो तर कदाचित आम्हाला, जसं वचन आम्हाला सांगतं की ते आम्हाला काढून टाकलं जाईल, त्याच्या जवळ घेतलं जाणार नाही. आणि म्हणून जसं सुवर्ण वचन आम्हाला सांगतं की पित्याने पुत्रावर प्रेम केलं आणि पुत्र देखील आम्हावरती प्रेम करत आहे, तेच प्रेम आपण सर्वांवरती करणं, प्रत्येक वेळेमध्ये करणं हीच फार आपली मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून आज आमची वस्तुस्थिती तपासूया आणि दैवीपण हे स्वीकारण्यासाठी आमचं जीवन ख्रिस्तामध्ये चालवूया. धन्यवाद पाळसाहेब. मी दोघांचे देखील आभार मानत आहे की खूप उत्तम रीतीनं आणि स्पष्ट रीतीनं आपण आपले मुद्दे मांडलेले आहेत. आपली वस्तुस्थिती आपल्याला ठाऊक असणं फार गरजेचं आहे. आणि आजच्या संपूर्ण धड्यातून आपण महत्वाचा भाग हा शिकत आहोत. आणि या संपूर्ण तिमाहीमध्ये की आपल्याला आपले देवाबरोबरचे संबंध सुधारायचे आहेत. आज जर आपल्याला माहित असेल की आपले संबंध बिघडलेले असतील किंवा आपण पाहिजे तसं वाढत नाहीये, जर आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील, वैयक्तिक असतील, कौटुंबिक असतील, सामाजिक कामाच्या ठिकाणी जर ते सर्व गोष्टी व्यवस्थित करायच्या असतील, आज आपल्याला ही तिमाही आणि आजचं वचन मार्गदर्शन करत आहे की सर्वप्रथम देवाबरोबरचे संबंध तुम्ही सुधारा, मग बाकीच्या सर्व गोष्टी आपोआप सुरळीत होतील. नक्कीच. आणि जर आजचा मुद्दा आपल्याला सांगत आहे की देवामध्ये वाढायचं आहे, तर एलन जी व्हाईट खूप सुंदर रीतीने आपल्याला सांगतात डिझायर ऑफ एजेस मध्ये की ख्रिस्तामध्ये राहणे किंवा वाढणे म्हणजे सतत पवित्र आत्मा मिळवणे. आज आपली ही इच्छा आहे का? जर देवामध्ये वाढायचं आहे तर सतत आपल्याला पवित्र आत्मा मिळवायचा आहे. आणि आपल्याला ज्यावेळेस वाढ होत आहे आपल्याला फळं देखील द्यायची आहेत. आणि मनुष्य आणि त्याचा देव याच्यातील संवादाचा मार्ग हा सतत उघडा असावा किंवा खुला असावा. सातत्यानं आपण देवाशी बोलत राहावं. आणि आपण द्राक्षवेलाचे फाटे सतत जिवंत द्राक्षवेलातून रस शोषून घेत असतात, त्याचप्रमाणे आपण येशू बरोबर जडून राहिले पाहिजे आणि त्याच्याकडून विश्वासाद्वारे त्याच्या स्वतःच्या शीलाची शक्ती आणि परिपूर्णता मिळवाव्यास आपण हवी. जे काही आपल्याला ख्रिस्ताकडून घेता येईल ते सर्व आपण घेता आलं पाहिजे. फक्त आशीर्वादाकडे धावू नका. जर देवामध्ये वाढायचं आहे, वस्तुस्थिती जाणून घ्या आणि मग ख्रिस्तामध्ये वाढा. परमेश्वर नक्कीच आपल्याला त्याचा पवित्र आत्मा प्राप्त करून देईल. परमेश्वर आजच्या धड्याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि येणाऱ्या पुढच्या धड्यांकरिता आपण प्रत्येक आठवडी या ठिकाणी उपस्थित राहूया. या धड्याद्वारे आणि वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.